अगदी टंब फुगणारी आणि 20 दिवस राहणारी ही आंबा घरी पाहणार आहोत। त्यासाठी आंबा कट करून घेतलेला आहे। कोणत्याही प्रकारचा तुम्ही आंबा वापरला तरी चालेल, मात्र तो गोड असला पाहिजे। आता कट करून अशा प्रकारे घ्यायचा। त्यामध्ये गूळ, वेलची, सुंठ, जायफळ आणि थोडीशी सोप घातलेली आहे। पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं। आता हे जे मिश्रण आहे ते एका कढईमध्ये काढून घ्यायचं। मंद आचेवरती शिजवून घ्यायचं। शिजवतानाही पाणी दूध वापरायचं नाही। कलर चेंज झाला की अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतरच यामध्ये गव्हाचे पीठ वापरायचं। गव्हाचं पीठ ही वापरताना थोडं थोडं वापरायचं आणि अगदी सैलसर आपण हे पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ मळताना दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही। त्यानंतर इथे खसखस वापरलेली आहे। कापडाला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे घारी थापून घ्यायची। त्याच्यावरती तीळ किंवा खसखस लावून तेलामध्ये अगदी दोन्ही साईडने छान तळून घ्यायची। तयार आहे आपली आंबा घारी।